कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान सुखाचा जाऊ दे, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते, स्वामी चरणी प्रार्थना करते. तर आज आहे शुक्रवार आणि मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी आपण देव धुवून स्वच्छ करून पूजा करतो. तर त्याचबरोबर आपण जेव्हा देवपूजा वगैरे करत असतो, त्याचबरोबर आपण कोणतंही शुभ कार्य असो किंवा सणवार असो, तर किंवा मंगळवार, गुरुवार, शुक्रवार ह्या दिवशी खास करून मंगळवारी, शुक्रवारी हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आहे. तर हे सगळं काय करायचं आणि का करायचं आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेनच. आपण जेव्हा हळदीचं लेपन उंबरठ्यावर करतो आणि छान रांगोळी काढतो, तर ते उंबट म्हणजे येण्याचा जो भाग असतो, आपला प्रवेशद्वारच असतो, त्याला इतका सुंदर असेल ना, तर येणारा माणूस सुद्धा प्रसन्न होतो आणि त्याच्या येणाऱ्या माणसांसोबत पॉझिटिव्हिटी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जे काही वाईट विचार वगैरे असतील ते बाहेरच निघून जातात. तर हे देखील उंबरठ्यावर हळद लेपन करण्याचा एक आपला खूप प्रभावशालीच ते म्हणता येईल आपण जे करतो तो उपाय. तर त्या उपायामुळे इतके फायदे होतात ना, तर मी तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगतेच. तर हळदीचं लेपन सणवार असो, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार ह्या दिवशी तो तुम्ही नक्की करा आणि उंबरठा पूजन सुद्धा नक्की करा. का होईना, साधी का होईना, छोटीशी रांगोळी काढा, उंबरठ्यावर कापूर जाळा. तर हे तुम्ही नित्य नियमाने केलं ना, तर खरंच आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येईल, घरातली नकारात्मकता सगळी बाहेर जाईल. तर आणि इतकं प्रसन्न घरामध्ये वातावरण होतं ना, तर गोष्टीमुळे आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणं जरुरीच आहे. तर मी दाखवते हळदीचं लेपन कसं करायचं आणि का करायचं हे सगळं काही मी तुम्हाला सांगते. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. तर वास्तुशास्त्रानुसार सर्व काही महत्त्वाच्या जशा घरच्या गोष्टी असतात, तसंच आपल्या घराचा जो दरवाजा असतो आणि ते उंबरठा असतो तो खूप महत्त्वाचा असतो. तर मी आता तुम्हाला कसं हळदीचं लेपन करायचं आहे ते सांगते. तर एका वाटीमध्ये मी 1.5 चमचा तरी हळद घेतली आहे. हळद म्हणजे आमची गावची हळद आहे, ती हळद घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी केशरयुक्त अष्टगंध घेतला आहे. त्याने आपला खूप छान दरवाजात सुगंध येतो आणि केशर आहे तर त्याचा सुगंध भरपूर छान येतो. त्याच्यानंतर त्याच्यात गोमूत्र मी टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यामुळे नकारात्मकता येत नाही. त्यामुळे हे तिन्ही गोष्टी तुम्ही घ्या आणि त्या मिक्स करून छान हळद हलवून घ्यायचं आहे. थोडं पातळ आणि जाडसरच असा थर, जो की उंबरठ्याला लागला पाहिजे असा थर व्यवस्थित करून घ्या आणि त्याच्यानंतर उंबरठ्यावर नेहमी आपण पाण्याने स्वच्छ सुरुवातीला करून घ्यायचं आहे आणि धुवून घ्यायचं आहे. जितकं अंगण आणि उंबरठा आपला स्वच्छ असेल तेच सगळ्यात गोष्ट महत्त्वाची असते. तर पाण्याने असं छान स्वच्छ धुवून छान कपड्याने पुसून घ्यायचं आहे उंबरठा सुरुवातीला आणि नंतर असं हळदीचं लेपन मी चमच्याने घेत आहे. तर नंतर ते चमच्याने असं आपण त्याच्यावर टाकून असं पसरून घ्यायचं आहे आणि हाताने सर्वीकडे व्यवस्थित लागेल असं छान पसरून घ्यायचं आहे. तर हळद नकारात्मकता शोषते, तसेच जंतुनाशकसुद्धा असते. त्यामुळे हळद वापरण्याचं हे एक कारण आहे. तर उंबरठ्यावर लक्ष आपण दिलेच पाहिजे. म्हणजे आपल्याला डेली नाही होत, पण तुम्ही रोज कराल तर अतिउत्तम. तर रोज नाही जमणार, मला माहिती आहे. कोणी ताई मैत्रिणी बाहेर जॉबला असतात किंवा आपल्याला वेळ मिळत नाही, तर तुम्ही रोज नका करू, पण निदान मंगळवारी, शुक्रवारी तरी हळदीचं उंबरठ्यावर लेपन तुम्ही नक्की करा आणि नाही जमलं तरी नक्की प्रयत्न करा. तर मी सांगेल, नेहमी अमावस्या, पौर्णिमा, मंगळवारी, शुक्रवारी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचंच आहे. तर नेहमी उंबरठ्याची पूजा, तुळशीची पूजा, देवपूजा ही आपण रोजच करत असतो आणि त्यातून आपल्याला ती सवय झालेली असते ह्या गोष्टीची. तर तुम्ही ह्या पण गोष्टीची सवय लावा, तुम्हाला नक्की सवय लागेल आणि अगदी त्याच्यासाठी 5 ते 10 मिनटंच लागतात. पण ते केल्याने जे ते प्रभाव आणि त्याचे होणारे परिणाम इतके छान असतात ना, खरंच आपल्या आयुष्यात खूप चांगले परिणाम होतात. तर त्यामुळे तुम्ही हळदीचं लेपन नक्की करा. तर हळदीचे लेपन केल्याने नकारात्मकता येत नाही. त्यामुळे वाईट शक्ती असलेला माणूस आणि वाईट विचारांचा माणूस घरात प्रवेश करू शकत नाही आणि आला ना तरीसुद्धा आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही.
आणि आपल्या लक्ष्मीचा सतत आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा यासाठी सुद्धा हळदीचे लेपन करणे जरुरी आहे. आणि नुसतंच पैसा हा जरुरी नसतो, तर आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांतीसुद्धा जरुरी असते. तर उंबरठा पूजन आणि तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी लक्ष्मी येत असते आणि तिच्या पावलाने आपल्या घरात लक्ष्मी यायलाच हवी. त्यासाठी आपण हे सर्व करणं गरजेचंच आहे. तर रोज सकाळी पहिल्यांदा दार उघडून उंबरठ्यावर पाण्याने स्वच्छ करायचं आहे, धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि आपण जे लक्ष्मीचे पावले लावलेली असतात त्याच्यावर हळद कुंकू व्हा, किंवा लक्ष्मीचे पावले नाही लावले तरी बाजूला हळद कुंकू व्हा, अक्षता व्हा, नमस्कार करायचा आहे. शक्य झाल्यास छोटीशी का होईना तुम्ही रांगोळी काढा. तर आता मला शक्य नाही झाले तरी पण मी छोटीशी काय होईना रांगोळी काढते. आणि सफेद रांगोळी कधी ठेवू नका. सफेद रांगोळी जरी काढली तरी त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं आहे. तर अशी मी छोटीशी रांगोळी काढते. आणि सणवार असेल तर आपण रांगोळी, हळदीचं लेपन ह्या गोष्टी तिन्ही नक्की करा तुम्ही. आणि त्याच्याने इतका फरक पडतो ना, खरंच खूप छान अनुभव येतो, चांगला अनुभव येतो. तर तुम्ही ह्या 3 गोष्टी नक्कीच करा. तर माझ्या उंबरठ्यावर जे लक्ष्मीची पावले आहेत तर त्याची मी डेली हळद कुंकू लावून पूजा करत असते. तर उंबरठ्यावर लेपन छान करून घेतलं आहे मी आणि रांगोळी काढून घेतली आहे. साधी का होईना, छोटी का होईना, तुम्ही रांगोळी नेहमी काढत जावा. तर आता माझी छान अशी रांगोळी काढून झालेली आहे. तर बाजूला हळद कुंकू वाहून, फुले वगैरे वाहून त्याच्यानंतर उंबरठ्यावर मी कापूर जाळत असते. कापूर जाळणं हे खरंच महत्त्वाचं असतं आणि कापूर जाळल्यामुळे पण सुद्धा आपल्या घरामध्ये ना सकारात्मक येत असतो आणि नकारात्मक सगळ्या गोष्टी घरातल्या ना बाहेर जात असतात. तर त्याच्यामुळे जसं हळदीचं लेपन, रांगोळी ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे ना, तसंच त्या कापूर जाळणेसुद्धा ह्याला महत्त्व आहे. आणि उंबरठ्यावर तुम्ही नक्की कापूरसुद्धा जाळा. अमावास्येला, पौर्णिमाला आणि मंगळवारी, शुक्रवारी जेव्हा तुम्ही देवपूजा कराल ना, तेव्हा तुम्ही नक्की उंबरठ्यावर कापूर जाळा. घरामध्ये भीमसेन कापूर जाळा. तर सर्व ह्या गोष्टी केल्यामुळे लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील, पॉझिटिव्हिटी घरामध्ये येईल आणि सगळ्या नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह गोष्टी आहेत ते सगळ्या बाहेर जातील आणि जे कोणी येईल घरामध्ये ते छान विचाराने, चांगल्या विचाराने येईल. तर अशी माझी उंबरठ्याची पूजा झाली आहे, तुम्ही बघू शकता. महालक्ष्म्यै नमो नमः ॐ विष्णुप्रियायै नमो नमः। तर तुम्ही बघितलं की उंबरठ्यावर मी हळदीचं लेपन कसं केलं आणि का करतात ही सगळी माहिती तुम्हाला मी पूजा करता करताच सांगितली, शेअर केली तुमच्याबरोबर. तर हळदीचं लेपन हे नक्की करा तुम्ही. आणि हळदीच्या लेपनमध्ये तुम्ही हळद, गोमूत्र, अष्टगंध, जे केशरयुक्त अष्टगंध असतं ते थोडंसं मिसळा, किंवा आपल्याकडे अत्तर असतं ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. ते टाकून हळदीचं लेपन करा आणि छान उंबरठ्याची पूजा करा. त्याच्यामुळे आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहील आणि जे दरवाजामध्ये लक्ष्मी, देव सर्व असतात ना, ते खरंच आपल्या घरात येतील आणि आपल्या घरात सतत त्यांचा वास राहील. तर हे सगळे काही तुम्ही केलं ना, तर बघा तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल. तर ह्या सगळ्या मेन गोष्टी असतात ना, ते सगळं काही केलं ना तर घरात आपल्या एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण होते. बाहेरचा माणूस सुद्धा येतो तर तो प्रसन्न होतो. घरात असं आपल्या पाऊल टाकताच तो इतका प्रसन्न होतो उंबरठा बघून आणि किती छान वाटतं बघा तुम्ही हे करून. आणि माझं सुद्धा बघितलं ना तर खरंच मला सुद्धा आवडलं. मी हे जे केलं ना तर मला खूप आवडतं करायला. मी केलं होतं ना तर ते इतकं छान वाटत होतं ना. तर उंबरठ्यावर असे दिवे लावले होते, रांगोळी काढली होती, तर इतकं छान वाटत होतं, सुंदर वाटत होतं ना, मला प्रसन्न वाटत होतं. तर अशा या सगळ्या गोष्टी मी मला जेवढा अनुभव येतो त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि मला सुद्धा वाटतं की माझ्यासोबत तुमचं सुद्धा चांगलं व्हावं, ह्यासाठी हे सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि ह्या उंबरठ्याचं मी ज्यांना माहिती नाही आहे त्यांना, ताईंना, माझ्या मैत्रिणींना ही माहिती मिळावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. तर मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याची पूजा केली. हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. त्याच्यामुळे मला छान मोटिवेशन मिळेल आणि मी छान छान व्हिडिओ बनवू शकेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.